श्री संत नामदेव महाराज ज्ञानेश्वरीची स्तुती करताना म्हणतात, 56 भाषेचा केलासे गौरव. तर आपल्याला असं वाटतं 56 भाषा म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये 56 प्रकारच्या भाषा आहेत की काय, परंतु त्यांनी 56 भाषेचा म्हटलेला आहे, 56 भाषांचा म्हटलेलं नाही. तरी 56 भाषा कुठली, तर ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रा पा निपाणीकर यांनी असं सांगितलंय की हा 56 शब्द संस्कृत मधल्या षटप्रज्ञ या शब्दाचं अपभ्रष्ट रूप आहे. षटप्रज्ञेचा अर्थ काय, तर धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ अधिक लोकव्यवहाराचं ज्ञान अधिक तत्वज्ञान या 6 अंगांनी जो पुरुष परिपूर्ण आहे त्याला षटप्रज्ञ पुरुष म्हणायचं. परंतु हा अर्थ नंतर संकुचित झाला, तो थोडा हेटाळणीच्या अर्थानं वापरला गेला की जो व्यवहार चतुर आणि रसिक आहे अशा माणसाला षटप्रज्ञ म्हणजे 56 असं लोक म्हणायला लागले. आणि महाराष्ट्री प्राकृतमध्ये गाथा सप्तशती सारख्या ग्रंथामुळे थोडीशी कामुकता आली, त्यामुळं महाराष्ट्र प्राकृतीला 56 भाषा असं समजायला लागले, थोडं रसिक आणि कामुकता या अर्थानं. ह्या भाषेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं गौरव प्राप्त करून दिला असं संशोधन ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रा पा निपाणीकर यांचं आहे.